नमस्कार. जय शिवराय. तुम्ही एक व्हिडिओ पाहिला असेल की ज्याच्यामध्ये 2 ते 2.5 वर्षाचा मुलगा त्याच्या सहकारी मित्राला 2 वर्षाच्याच मुलाला किती मारहाण करत आहे, किती क्रूरपणे मारहाण करत आहे आणि तो त्याला तब्बल 25 वेळा चावला वेगवेगळ्या ठिकाणी. का एवढं खतरनाक? का आजकालच्या मुलांमध्ये एवढी क्रूरता येते? का असे ते वागतात? खूप मोठं कारण आहे यामागचं. आजचा जो आपला पूर्वीचा जो आपला वटवृक्ष होता, ज्याला आपण आजी आजोबा म्हणायचो, तो वटवृक्ष ढासळला आहे. संस्कृती नावाचं, कल्चर नावाचं जे आपलं पुस्तक होतं ते फाटलंय. आपण शिक्षणात खूप हुशार होत चाललोय. आपण म्हणजे तुम्ही असो, मी असो, कोणी असो, आपल्याला इंग्लिश यावी वाटते. आता तर फॉरेनच्या फ्रेंच लँग्वेज असो किंवा म्हणजे इंग्लिशमध्ये इंग्लंडची, अमेरिकेची वेगवेगळ्या भाषा आपल्याला आकर्षित करत आहेत. पण आपण आपली माय विसरलो, आपण आपली मराठी विसरलो. फ्लॅटमध्ये आपण आपलं घर पण विसरलो. आपल्या संस्कृतीमध्ये खूप मोठा वटवृक्ष होता, आजी आजोबा नावाचा, माय बापू नावाचा. तो वटवृक्ष ढासळला. मी, माझी बायको म्हणजे आणि माझे लेकर, एवढं कुटुंब आपलं छोटं छोटं होत चाललंय. त्याच्यामुळे जे मुलांना संस्कार मिळणारे होते ना, ते मिळत नाही आहेत. महाराष्ट्र शासनाने खूप छान पद्धतीनं आता एक उपक्रम चालू केला आहे, ज्याचं नाव आहे मूल्यवर्धन. हा मी मुद्दाम पुस्तक घेऊन बसलोय. हा उपक्रम महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषद शाळांमध्ये आणि काही प्रायव्हेट शाळा पण आहेत त्याच्यात 1 ते 8वी पर्यंत चालू केलं आहे. याच्यामध्ये मुलांना संस्कार शिकवले जातात. संस्कार म्हणजे की कसं वागलं पाहिजे, काय नाही, हे महाराष्ट्र शासनाचा खूप चांगला उपक्रम आहे. याची जर चांगली अंमलबजावणी झाली तर हे आता जे क्रूरपणे वगैरे वागणूक होत आहे ना, ही होणार नाही. आज आपण म्हणतो की मराठी शाळांमध्ये चांगले संस्कार शिकवले गेले. त्यावेळेस आम्हाला तर आमच्या गावातलं काही जर आम्ही चुकीचं करत असेल तर गावातले कोणीही यायचं मारायचं, मायबाप बोलायचे नाही. कारण त्यानं चुकीचं केलं तर त्याच्यासाठी शिक्षा मिळायची त्याला. आज ते कुठंतरी बंद झालं. विचार करा, तुमची आमची मुलं ही एवढ्या प्रवृत्ती, एवढी मानसिक त्यांची एवढी हिंसा कशी होते आणि ते मुलं त्या पातळीला का जातात? यामागचं कारण, यामागे कारण तुम्ही आम्ही आहोत. कारण आपण आपला संस्कृतीचा वटवृक्ष ढासळू दिलाय. आपली संस्कृती खूप छान होती. आपला जे सामूहिक म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती वगैरे होती ना, त्यामध्ये मुलावर तसे संस्कार घडवले जायचे. बाहेरून कोणी आले की पहिले त्यांना नमस्कार केला जायचा, पाया पडले जायचं. त्या मुलावर तसे संस्कार व्हायचे. आताही तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला असेल ना, तर त्या व्हिडिओमध्ये जो मुलगा मार खातोय तो आजी 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 करून ओरडतोय. आई किंवा बाबा असं नाही म्हणत, किंवा तुमच्या म्हणजे मम्मी किंवा पापा नाही म्हणत आहे, आजी म्हणते. व्यवस्थित बघा तो व्हिडिओ. ही संस्कृती होती आपली. याच्यासाठी जबाबदार तुम्ही आम्ही. बदललं गेलं पाहिजे.